अगं अगं नंदिनी, जरा सावकाश, भांडी फुटतील. तू माझी मैत्रीण आहे की दुश्मन? तुलाही माझ्या भांड्यांचा आवाज सहन होत नाही का? अगं मस्करी केली, मी गंमत केली तुझी. ये चल बाहेर बसू. तसंही त्या आयटम बॉम्बला पण आहे ना, माझ्या भांड्यांचा आवाज सहनच होत नाही. ॲटम बॉम्ब? कोण? अगं माझी सासू. असं होय. सासूबाई का? हो. कुठे गेल्या सुमती आत्या? गेले असल नेहमीच्याच ठिकाणी माझ्या उखाळ्या पाखाळ्या काढायला. अरे. काम काय त्यांना दुसरं? काय असं करतात काय माहिती. सुमती आत्याला पण काय कळत नाही बघ. आपल्या घरातल्या गोष्टी कशाला लोकांना सांगत फिरायचं. तू काय कमी काम करतीये होय? उठल्यापासून राब राब राबतीये, जरा सुद्धा आराम नाही तुला. किती खराब झालीयस नंदिनी तू. कामाचं काही नाही ग, पण ह्या घरामध्ये ना माझं कौतुक म्हणून नाहीये कोणाला. कौतुक नाही तर कामच करू नकोस, म्हणजे कळेल त्यांना. त्यांना फक्त त्या अंजलीचं कौतुक. अंजली किती काम करती, हे करती ते करती, आणि मी काय करते ते त्यांना काहीच दिसत नाही. चल येते मी. हो हो जा. त्या आयटम बॉम्बची यायची वेळ झालेली आहे, त्याच्या आधी ती यायच्या आधी तू आपली जा. नाहीतर फुटायचा माझ्यावरच. म्हणून म्हणते जा आपली लवकर जा. येईल ती आता थोड्या वेळात. चल. चल. हो हो. अरे हा तर राकेश दिसतोय. राख्या, काय रे, काय झालं? चेहरा का असा दिसतोय? काय नाही, ठीक आहे. काय तब्येत वगैरे बरी नाही का? तब्येत बरी आहे. का जाऊया दवाखान्यात? नाही, नको. नक्की? अरे मग असं का बसलायस? चल मग घरी जाऊ आपण. घरी जाऊसच वाटत नाही रे. का, काय झालं? काय प्रॉब्लेम? रोजचं तेच.
आईचं तोंड एकीकडं, बायकोचं तोंड एकीकडं, कामाचं टेन्शन, घरी जाऊच वाटत नाही अजिबात. अरे हे घरचंच टेन्शन ना, मग काय एवढं टेन्शन घेतोय? बघूया आपण काहीतरी. अरे मित्रा, अशा घरगुती भांडणाला घाबरून कसं चालेल? मग काय करू मी? चल आपण घरी जाऊ. मला तुझी अवस्था बघवत नाहीये. अरे मित्रा, अशा घरगुती भांडणाला घाबरून कसं चालेल? मग काय करू मी? अरे काहीतरी मार्ग काढू ना आपण याच्यातनं. चल घरी जाऊ आपण. निघेल ना रे मार्ग? नक्की. अरे अशी कुठली समस्या, अशी कुठली अडचण आहे की ज्याच्यातनं मार्ग निघत नाही? हां, नक्की नक्की निघेल मार्ग काहीतरी. चल चल आपण घरी जाऊ. चल चल जाऊया घरी. ओके, काय टेन्शन घेऊ नको. चल. अरे हे घे, हेल्मेट घाल पहिलं. घाल. चल मी पण गाडी घेतो. चल. चल स्टार्ट कर गाडी. चल जाऊया रे घरी. काही टेन्शन घेऊ नको. ओके, चल माझ्याबरोबर चल. मांडणीवर एक तांबे दिसत नाही. सगळे तांबे गेलेत तरी कुठं? आता काय पातेल्याने पाणी पिऊ का काय? हो का? मी नाही पाहिलं जाळीत. मग तुला हातात तांबे द्यायला काय हात मोडलेत तुझे? हा, तुम्ही माझे हात मोडायचीच वाट बघा. माझे हात मोडल्यावरती गिळायला कोण देणार? अरे देवा, आता हेच ऐकायचं बाकी राहिलं होतं माझ्या नशिबात. राकेश, अरे राकेश, ऐकलं का तुझी बायको काय बोलतीये ते? गिळायला कोण घालल म्हणतीये आता? काही खरं नाही राहिलं बाबा माझं आता. इथं कोणती पडले वाटतंय.